महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजेच आपली लाडकी लाल परी. आज याच लाल परीबद्दल एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर येते. एसटी महामंडळाने एक ऐतिहासिक पाऊल उचललंय. आता आपली एसटी फक्त रस्त्यावर धावणार नाही, तर ती ग्लॅमरस अंदाजात घराघरात पोहोचणार आहे. कारण महाराष्ट्राचे लाडके कपल रितेश आणि जेनेलिया देशमुख आता एसटीचे अधिकृत ब्रँड एम्बेसेडर झालेत. आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी मंत्रालयात एक महत्त्वाचा करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हा 5 वर्षांचा करार करण्यात आला. पण ही नियुक्ती फक्त नावापुरती नाहीये, यामागे एक मोठा उद्देश आहे. एसटीला तोट्यातून बाहेर काढणं, प्रवाशांना आधुनिक सुविधांची माहिती देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रस्ता सुरक्षा अभियानाची जनजागृती करणं. ही जबाबदारी आता रितेश जेनेलिया जोडीवर असेल. एसटीचा इतिहास मोठा आहे. याआधी मकरंद अनासपुरे आणि दिवंगत विक्रम गोखले यांनीही ही जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. मकरंद अनासपुरे यांनी तर एसटीला एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. आता रितेश आणि जेनेलिया यांच्या येण्याने तरुण पिढीमध्ये एसटी बद्दल एक वेगळी क्रेज निर्माण होईल, यात शंका नाही. सध्या हे दोघंही त्यांच्या राजा शिवाजी या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेतच, त्यात आता एसटीची ही नवी जबाबदारी. तुम्हाला वाटत असेल यामुळे काय फरक पडणार, तर ऐका. अपघात कमी करण्यासाठी सेलिब्रिटींच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोहोचवले जातील. शिवाय सारख्या इलेक्ट्रिक बसेस आणि नवीन सुविधांची प्रसिद्धी होईल. एसटी कडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी रितेशचा लय भारी अंदाज कामी येईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय की प्रवाशांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी हे मोठं पाऊल आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? रितेश आणि जेनेलिया यांच्यामुळे एसटीचे अच्छे दिन येतील का? तुमची मतं कमेंट्स करून नक्की सांगा.